नाशिकचा जो भोंदूबाबा आहे अशोक खरात याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि अनेकांनी ते व्हिडिओ पाहिलेत. आता काही जणांनी ते व्हिडिओ क्लिअर HD मध्ये पाहिलेत, तर काही जणांनी ते व्हिडिओ ब्लर झालेले पाहिले आहेत. पण मात्र त्याच्यामध्ये नेमका काय प्रकार घडत होता हे सगळ्यांना बघितलेलं आहे आणि सगळ्यांना समजलेलं आहे की त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं काय काय प्रकार घडत होता. मग आता हा जो भोंदूबाबा आहे अशोक खरात नावाचा, त्यानं अनेक महिलांसोबत अशा पद्धतीनं कृत्य केलेलं आहे. आता ते काय केलेलं आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण मात्र त्यानं ते कृत्य त्या महिलांसोबत तर केलेलंच आहे. पण मात्र अजूनही काही लोकांना अशाच पद्धतीनं काही महिलांसोबत तशाच पद्धतीनं कृत्य करावा लावलेलं आहे आणि त्याच्याच माध्यमातून त्यांनी लाखो रुपये उकळलेले आहेत. आता त्यांना नेमकं हे कसं केलं, काय केलं हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता हा जो स्वयंघोषित कॅप्टन आहे भोंदूबाबा अशोक खरात, यानं काय केलं, लोकांना भविष्य सांगतो, तुमचं आयुष्य बदलतो, अशा सगळ्या भूल थापा देऊन स्वतःकडे तो बोलवत होता आणि त्या ठिकाणी गेलेल्या महिलांना तो फसवत होता आणि त्या ठिकाणी त्याच्याच कॅबिनमध्ये कशा पद्धतीनं करत होता हे तर आपण सगळं बघितलेलं आहे. पण मात्र तो ज्या ज्या महिलांसोबत अशा पद्धतीनं करत होता त्या त्या महिलांपैकी आणि त्याच्या जवळच्या असणाऱ्या काही महिलांपैकी तो काय करायचा, इतर पुरुषांसोबत त्यांच्या जोड्या लावायचा, तो स्वतःही करायचा आणि दुसऱ्याला सुद्धा करावा लावायचा. पण मात्र तो असा आल्या गेल्या कोणत्याही पुरुषाला त्याच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत करावा लावत नव्हता. जे लोक धनिक आहेत म्हणजे श्रीमंत आहेत, मोठमोठे पैशावाले आहेत, तशा लोकांना काय करायच्या, त्याच्या संपर्कामध्ये असणाऱ्या महिलांसोबत तशाच पद्धतीनं करावा लावायचा. एका ठिकाणी न्यायचा, त्या ठिकाणी त्या दोघांचं सूत जुळून द्यायचा, सगळं काही मॅनेजमेंट करून द्यायचा आणि मग त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी व्हायचा. आता हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी घडल्यानंतर काही दिवस निघून गेल्यानंतर त्याच्याकडे येणारे जे श्रीमंत लोक आहेत त्यांची सगळी काही हौस पूर्ण झाल्यानंतर ह्या अचानक त्यांना एक दिवस फोन करायचा आणि सांगायचा, अरे तू हे काय केलं, तुझ्या महिलेसोबत राहिला होता ना, ती महिला आता गर्भवती झालेली आहे आणि आता ती तुझ्यावर नाव घेते. आता हे जर प्रकरण उघड झालं तर मग तुझं काही खरं नाही, माझं काही खरं नाही, अशी धमकी तो त्या श्रीमंत लोकांना द्यायचा. मग त्यांना वाटायचं, अरे बाबा हे तर आता अवघडच काम झालं, ह्याच्या नादी लागलो, त्या महिलेसोबत ते केलं, ती गर्भवती झाली म्हणलं, आता अवघडच काम झालं. म्हणून ते काय करायचे, याच्या भूलतापांना खोटं बोलण्याला घाबरून ते त्याला मागेल तेवढी रक्कम द्यायचे. हा कधी 1 कोटी 2 कोटी जेवढी त्याच्या मनाला रक्कम वाटेल तेवढी रक्कम तो श्रीमंत लोकांकडून घ्यायचा आणि ते प्रकरण मी दाबतो असं त्या ठिकाणी सांगायचं. आता ज्या महिलेसोबत हा सगळा प्रकार घडलाय, तो श्रीमंत व्यक्ती ज्या महिलेसोबत गेला होता त्या महिलेला तर याच्याबद्दल काहीच कल्पना नाही, त्याला काहीही खबर नाही की माघारी अशा पद्धतीनं हा करत होता. म्हणून अशाच पद्धतीनं त्यानं आत्तापर्यंत अनेक महिलांसोबत अनेक लोकांचं जमून दिलेलं आहे. त्यांच्याकडून अशा पद्धतीचं खंडणी वसूल करून, पैसे वसूल करून स्वतःचं उत्पन्न वाढवलेलं आहे आणि ते उत्पन्न एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवलंय की त्याची गुंतवणूक कुठं कुठं आहे आणि काय काय आहे याचाच तपास आता पोलीस करत आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं हा कॅप्टन अशोक खरात नावाचा भोंदूबाबा महिलांना, पुरुषांना आणि मोठमोठ्या लोकांना सुद्धा फसवत होता, याच्या विरोधात बोलायला नेमकं लोक पुढं का येत नव्हते, याच्या विरोधात नेमकी तक्रार का दाखल करत नव्हते, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जर याच्याकडं अशा पद्धतीचे व्हिडिओ असतील, अशाच पद्धतीच्याकडे लोकांचं काही ना काहीतरी धागेदोरे असतील, जेणेकरून त्यांनी बोंब मारली तर तेच अडचणीत येतील, याचं जर कोणी नाव घेतलं तर तेच अडचणीत येतील. म्हणून हा लोकांना भीती दाखवायचा, घाबरवायचा आणि ते सगळं घाबरले नाही तर मग तंत्र मंत्र असं होईल तसं होईल अशा पद्धतीत सुद्धा भीती दाखवायचा आणि त्यांच्यासोबत अशा पद्धतीनं करायचा. म्हणून हा सगळा प्रकार त्या ठिकाणी वारंवार घडायचा असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडत होतं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध
आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो आणि सांगत असतो, बघा कशा पद्धतीनं घडतंय, काय काय होतंय ते तुम्ही पहा, सावध व्हा, सतर्क राहा आणि दुसऱ्याला सुद्धा सावध करा.